नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस विशेष आहे. 14 जून. आज महाराष्ट्र हृदय सम्राट राज ठाकरे यांचा 58 वर्ष पूर्ण झाली, त्यांचा वाढदिवस आहे. पण अमेरिका हृदय सम्राट डोनाल्ड तात्या ट्रम्प यांचाही आज वाढदिवस आहे. बघा, काही काही व्यक्तिमत्व असतात ज्यांचा एकाच दिवशी जन्म होतो. त्यांच्यात अनेक गोष्टी सारख्या असतात, अनेक गोष्टी वेगळ्या असतात. पण आज आपण चर्चा करणार आहोत डोनाल्ड ट्रम्प यांची, कारण सध्याच्या जगात ते रिलेव्हंट आहेत, सगळ्यात जगाच्या केंद्रस्थानी आहेत. कारण ट्रम्प तात्या काय करतात, रात्री कोणतं ट्रूथ पोस्ट करतात, त्याच्यावर शेअर बाजार, क्रिप्टो करन्सी मार्केट, बॉन्ड मार्केट, अनेक गोष्टींचं भवितव्य अवलंबून असतं. आणि म्हणजे आपल्याकडे साधारणतः माणूस 80 वर्ष पूर्ण झाल्यावर सहस्त्रचंद्र दर्शनाच्या तयारीला लोक लागतात. तसं सहस्त्रचंद्र दर्शन हे जेव्हा तुम्ही 81 वर्ष पूर्ण करता आयुष्याची, तेव्हा तुमचे सहस्त्रचंद्र बघून पूर्ण होतात. पण साधारणतः माणसाने 80 वर्ष पूर्ण केली की लोक तयारीला लागतात. आणि त्यामुळे डोनाल्ड तात्या ट्रम्प यांचं सहस्त्रचंद्र दर्शन जरी पुढच्या वर्षी होणार असलं तरी यावर्षी ते जे चंद्र बघणार आहेत किंवा जगाला दाखवणार आहेत त्याच्यावर संपूर्ण जगाचं भवितव्य अवलंबून आहे. कारण इराणचं युद्ध आहे ते संपून आज एका प्रकारे युद्धविरामावर डिजिटल स्वाक्षऱ्या करण्यात येतील असं ट्रम्प यांनी घोषित केलं. इराणनी अजून काही त्याचा खुलासा केलेला नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जवळ पोचलोय, पण काही एवढ्यात उद्याच्या उद्या त्याच्यावर सह्या होतील असं नाही. अजूनही थोड्या वाटाघाटी बाकी आहेत, बहुतेक या आठवड्यात होतील. आणि हे युद्ध 2 महिन्यासाठी संपणार का कायमचं संपणार, का जरी 2 महिन्यासाठी संपल्याचं घोषित झाल्यावर पुन्हा ते सुरू होणार. कारण आता ऑलरेडी लेबेनॉनमध्ये इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यामध्ये पुन्हा झटापट चकमक सुरू आहे. आणि त्यामुळे हा जो युद्धविराम आहे तो कदाचित लांबू शकतो. पण ट्रम्प यांचं आयुष्य खरोखर एक ज्याला अभ्यासाचा विषय आहे की कशा प्रकारे एक व्यक्ती जो एका धनाढ्य कुटुंबात जन्माला आलेला आहे आणि ज्यांनी अनेकदा दिवाळखोरी अनुभवली आहे, नवीन प्रोजेक्ट सुरू करणं, दिवाळखोरीत निघणं, अतिशय ज्याला अर्थात अमेरिकेत त्याच्यात काही कोणाला आश्चर्य वाटायला नको, पण रंगीबेरंगी कलरफुल आयुष्य, 3 बायका, अनेक लफडी, सार्वजनिक ठिकाणी नको त्या भाषेचा वापर, व्यक्तिगत आणि व्यावसायिक याच्यामध्ये सीमारेषा नसणं, अनेक गोष्टी करताना स्वतःचा फायदा, म्हणजे अध्यक्षपदावर असतानाही स्वतःचा फायदा पहिले बघणं. तुम्ही देशाचे आणि तेही अमेरिकेसारख्या देशाचे अध्यक्ष असताना एका व्यापाऱ्यासारख्या डील करणं, डील तोडणं, समोरच्याला धमकावणं, त्याला शिव्या देणं, त्याच्याशी बोलताना प्रेशर टाकणं, अनेक गोष्टी ट्रम्प यांच्याकडनं राजकारणाला मिळालेल्या आहेत. कारण याच्या आधी एकूणच जागतिक राजकारणाचा आणि त्याच्यातही अमेरिकेच्या राजकारणाचा, त्याच्या अध्यक्षपदाच्या म्हणजे त्या पदाचा एक आब होता, एक मान होता. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी राजकारणाची परिभाषा बदललेली आहे. डोनाल्ड ट्रम्प राजकारणात आले हे अपघाताने आले. याचं कारण म्हणजे खरे ते त्यांचा कल होता तो डाव्या डेमोक्रेटिक पक्षाकडे होता. कारण न्यूयॉर्कमध्ये जेव्हा तुम्ही राहत असता, धंदा करत असता, तेव्हा न्यूयॉर्कमध्ये रिपब्लिकन पक्ष निवडून येणं अवघड आहे. डेमोक्रेटिक पक्षाचाच तिथे बोलबाला असतो. आणि तसंच ट्रम्प यांचाही कल डेमोक्रेटिक पक्षाकडे होता. पण अमेरिकेमध्ये आणि खरं तर संपूर्ण जगातच एक क्रांती 2010च्या दशकात झाली. त्यातनं डोनाल्ड ट्रम्प यांचं नेतृत्व बाहेर आलं. ही जी अस्वस्थता होती ही निमशहरी भागात, उपनगरात राहणाऱ्या, ग्रामीण भागात राहणाऱ्या मध्यम वर्गाची अस्वस्थता होती, शेतकऱ्यांची अस्वस्थता होती, मध्यमवर्गीयांची अस्वस्थता होती. कारण शेतकऱ्यांना वाटत होतं की आपली शेती पिकत नाही आहे, शेतीतनं आपल्याला पुरेसे पैसे मिळत नाहीत, शेती करून आपल्याला जी शहरी सुखसुविधा आहेत त्या आपल्याला मिळवता येत नाहीत, आपल्या मुलांना शहरात जाऊन
तिथे राहायचं शिकायचं तर घर परवडत नाही, शिक्षण परवडत नाही. आणि ज्या लोकांना आपण आपले प्रतिनिधी म्हणून निवडतो ते आपली कामं करत नाहीत. निवडणुकीला उभे राहताना आपल्याला हवं ते बोलतात, पण निवडून आल्यावर मात्र जे उद्योगपती धनदांडगे वगैरे आहेत यांच्याशी अभद्र युती करून त्यांच्या हिताचं, स्वतःच्या हिताचा कारभार करतात. पुन्हा 5 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, निवडणूक आल्या की लोकांना ते प्रलोभनं दाखवतात. याच्यातनं झालेलं एक फ्रस्ट्रेशन आहे की राजकीय पक्ष काही कामाचे नाहीत. ते सगळीकडे होतं. म्हणजे भारतातही तेव्हा अँटी करप्शन मुवमेंट तेव्हा समोर आली. त्याच्यानंतरच्या काळात आपल्याला आठवत असेल की जगात सगळीकडे अनेक ठिकाणी ही अशी आंदोलनं झाली. महाराष्ट्रात मराठा आंदोलन झालं, गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं आंदोलन झालं, ब्रिटनमध्ये ब्रेक्झिट झालं, अमेरिकेमध्ये टी पार्टी ज्याच्यातनं ट्रम्प बाहेर आले. पण या सगळ्याच्या मागे जी अस्वस्थता होती ती कुठेतरी एकीकडे शहरी भागात आपल्याला स्थान नाही आणि दुसरीकडे हे जे सगळं सामाजिक न्यायाचं राजकारण आहे, ॲफर्मेटिव्ह ॲक्शन, आरक्षणाचं राजकारण, त्याच्यातनं कुठेतरी एक जी अस्वस्थता येते की एकतर ते बंद करा किंवा मला आरक्षण द्या. हे भारतात दिसत होतं. तशाच प्रकारे अमेरिकेत जो संताप व्यक्त होत होता तो प्रस्थापित रिपब्लिकन पार्टीच्या विरोधात हा संताप व्यक्त होत होता. त्याच्यातनं ट्रम्प यांनी राजकारणात निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. ते निवडणुकीत त्यांच्यासाठी फक्त ती गंमत होती, कारण त्याच्या आधीही त्यांनी अनेक वर्ष उद्योगात काम केल्यानंतर रियालिटी शोमध्ये, कारण काही येणं केनं प्रकारेनं प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा त्यांना जो सोस आहे आणि त्यामुळे त्यांच्यासाठी निवडणूक हा देखील एक रियालिटी शो होता. गंमत अशी झाली की ते जिंकले अशासाठी, कारण 2-3 गोष्टी त्याच्यात टर्निंग पॉईंट झाल्या की हिलरी क्लिंटन एकदा चक्कर येऊन पडल्या आणि अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष किंवा त्याचा उमेदवार असतो त्याला कमांडर इन चीफ का म्हणतात माहिती नाही, कारण त्याच्या हातामध्ये न्यूक्लिअर बॉम्बचं बटन असतं की त्यांनी बटन दाबलं की अण्वस्त्र लॉन्च करता येतं. आणि त्यामुळे जो कमांडर इन चीफ असतो तो अतिशय चांगल्या त्याची तब्येत अतिशय चांगली असायला पाहिजे. त्याला खाजवता येत नाही, हात उचलता येत नाही, उभं राहता येत नाही, अशी अवस्था असली की त्याला कोणी अमेरिकेत अध्यक्ष करणार नाही. आणि त्यामुळे हिलरी क्लिंटन एकूणच त्यांचं जे राजकारण आहे, आधी बिल क्लिंटन बरोबर आर्कन्सास प्रांताचे ते गव्हर्नर होते, तेव्हापासून मग ते अमेरिकेचे अध्यक्ष झाले. म्हणजे ही 10-20 वर्षानंतर हिलरी क्लिंटन स्वतः सेक्रेटरी स्टेट अमेरिकेच्या परराष्ट्र सचिव होत्या आणि त्यामुळे 30-40 वर्ष सत्तेत स्वतःमध्ये ओथंबल्यानंतर त्यांच्या विरुद्धचा राग आहे. त्याच्यातनं डोनाल्ड ट्रम्प निवडून आले. त्यांची सुरुवातीची 4 वर्ष पूर्ण तमाशा, अनेक त्यांच्याच सहकार्यांना त्यांनी एका रात्रीच्या रात्रीत व्हॉट्सअप मेसेजद्वारे, ट्विटरवर त्यांना हाकलून लावलं, काढलं. त्या लोकांनी ट्रम्प विरुद्ध आरोप केले, त्यांच्या चारित्र्याची संपूर्ण चर्चा झाली. आणि तरी देखील 2020च्या निवडणुकीमध्ये कोविडमध्ये ते कशा प्रकारे अकार्यक्षम आहेत त्याची चर्चा झाली. त्यांचा पराभव झाला खरा, पण तरी देखील त्यांना रेकॉर्ड मतं मिळाली आणि त्यांनी पराभव मान्य करायला नकार दिला. मग ते अमेरिकेत 6 जानेवारीला जो काहीतरी मोर्चा निघाला अमेरिकेच्या संसदेवर, कॅपिटॉल हिलवर, त्याच्यात त्यांनी क्रांती करण्याचा प्रयत्न केला, उठाव करण्याचा प्रयत्न केला, लोकशाही उलथवून टाकण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा झाली. जो बायडन सत्तेवर आले, पण ट्रम्प यांची लोकप्रियता कमी झाली नाही. ट्रम्प यांना सगळ्या समाज माध्यमांनी बहिष्कृत केलं, सगळ्या माध्यमांनी त्याची यथेच्छ टिंगल केली. पुन्हा निवडून आले. निवडून येण्यातही 2दा त्यांचे जीवावर बेतलं, गोळीबार झाला. गोळीबारात ते अक्षरशः काही सेकंदांनी वाचले आणि त्यामुळे लोकांना अपेक्षा होती की पुन्हा अध्यक्ष झाल्यावर ट्रम्प आता अनुभवातनं शिकून काहीतरी शहाण्यासारखे वागतील. पण ट्रम्प यांचं वागणं आणखीनच विक्षिप्त होऊ लागलं. आज 80 वर्षाचे असतानाही ट्रम्प यांचं तरेवाईक वागणं, म्हणून म्हटलं तुलना करणं वाढदिवस असलेल्यांची, कारण ट्रम्पही रात्री उशिरा झोपतात, जेमतेम 4-5 तास झोपतात, पण रात्री उशिरा झोपत असले तरी सकाळी 9 वाजता ते कार्यालयात असतात. बघा, म्हणजे ही वयाच्या 80व्या वर्षी. पण असं जरी असलं तरी कार्यालयात जाऊन ते नेमकं काय काम करतात हे लोकांना कळत नाही, कारण एकदा ते व्हाईट हाऊसमध्ये राहते, तिथेच व्हाईट हाऊसमध्येच खालच्या मजल्यावर ओव्हल ऑफिस आहे. म्हणजे अमेरिकेचं दुकान मकान सगळीकडे एकत्र ते राहिले, वरच्या मजल्यावर राहायला, खालच्या मजल्यावर कामाला. आणि ओव्हल ऑफिसमध्ये आल्यावर त्याच्यातला तो रिझॉल्यूट डेस्क वगैरे, आणि त्याच्यावर मीटिंग नंतर मीटिंग चालू असतात, लोक येत असतात, फोटो काढत असतात.
आपल्याकडे अशी गोष्ट एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना होती की कोणी लोक भेटायला यायचे आणि आले की त्यांच्याबरोबर फोटो मात्र ते मुख्यमंत्री स्वतःहून त्यांना चहा पाण्याची विचारपूस करायचे, फोटो काढायचे. लोकांना एवढ्याच गोष्टींनी समाधान होतं की आपण फोटो काढला. तसं ट्रम्प यांचं की अनेक प्रकारचे लोक भेटायला येत असतात. अनेकदा एका मीटिंगमधले लोक दुसऱ्या मीटिंगमध्ये असतात, दुसऱ्या मीटिंगमधले लोक तिसऱ्या मीटिंगमध्ये, काही तसा गोंधळाचा भाग असतो. परंतु ट्रम्प यांचं म्हणणं आहे की अभी तो मैं जवान हूं, अजून मला वयाच्या 30 वर्षाचं असल्यासारखं वाटतंय, माझ्या तब्येतीत काही बिघाड झालेला नाहीये. एक दोनदा त्यांना डुलक्या काढताना बघितलं. त्याचा मोठा मुद्दा झाला की अमेरिकेचे अध्यक्ष त्यांची तब्येत चांगली आहे का. अमेरिकेत अशा गोष्टींचाही विषय होतो. आपल्याकडे ते पंतप्रधान झोपायचे, संसदेत बसून झोपायचे, तरी कोणाला काही फरक नाही पडायचा. अनेकदा राष्ट्रपती चालताना पाय घसरून म्हणजे चालता यायचं नाही. पण भारतात या गोष्टींनी फारसा फरक पडत नाही, ऑप्टिक्स फारसे जाणवत नाहीत. पण अमेरिकेच्या अध्यक्षाला जरा काही डुलकी काढली किंवा असं काही दिसलं की लगेच लोक त्याच्यावर प्रश्न उपस्थित करायला लागतात की कमांडर इन चीफ त्यांचं न्यूक्लिअर बटन काही त्यांना दाबता आलं नाही किंवा अणुस्फोट करता आला नाही वगैरे, अशा सगळ्या गोष्टींची लगेच चर्चा सुरू होते. पण आज ट्रम्प अशा ठिकाणी आहेत की एका प्रकारे जगाचं एक, आपण नेमक्या कोणत्या वळणावर आहोत ती दिशा त्यांना 80 वर्ष ते 81 वर्ष म्हणजे त्यांचं जे सहस्रचंद्र दर्शन जे होणार आहे आणखीन 1 वर्षांनी, तेव्हा त्या काळामध्ये हे होणार आहे इराणचं युद्ध, ते थांबवू शकतात का, कायमस्वरूपी थांबवू शकतात का, का सगळी घाण करून अमेरिका त्याच्यातनं पाय काढून गेलं आणि आता तुमचं तुम्ही निस्तरा. म्हणजे इराण, UAE, सौदी, इस्रायल, भारत सगळ्यांनी ज्यांना तेल हवंय त्यांनी निस्तरा, आम्ही घाण करून ठेवली, आता आम्ही निघून जातो, अशा प्रकारे ट्रम्प वागतात का, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की अमेरिकेच्या राजकारणामध्ये ट्रम्प हे काही दुसऱ्यांदा आता आणखीन पुन्हा एकदा ते अध्यक्ष होऊ शकणार नाहीत. आणि त्यामुळे आत्ता ज्या मध्यावधी निवडणुका आहेत त्याच्यामध्ये ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्ष हाऊस आणि सिनेट म्हणजे प्रतिनिधीगृह आणि सिनेट राखतो का, त्याच्यात तो पडतो. ते जर झालं तर दोन्ही ठिकाणी जर पराभव झाला तर पुढची 2 वर्ष ते कसे काढतात, म्हणजे एक दिवस ढकलण्यासारखे काढतात. कारण संसदेत बहुमत नसेल तर अमेरिकन अध्यक्षाचे हातपाय बांधले जातात, निर्णय घेता येतात पण त्याला आर्थिक तरतूद करता येत नाही. आणि त्यामुळे मग ट्रम्प पुढची 2 वर्ष दिवस ढकलणार का पुन्हा या व्यवस्थेलाही ते आव्हान द्यायचा प्रयत्न करणार. आणखीन एक गोष्ट आहे, म्हणजे ट्रम्प यांना त्यांचा उत्तराधिकारी नेमायचा आहे. आत्ता तरी ट्रम्प यांचा उत्तराधिकारी म्हणून एकीकडे अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स, त्यांचा नंबर कायम दुसरा असतो उपराष्ट्रपतींचा, अध्यक्षांना काही झालं तर उपराष्ट्रपती राष्ट्रपती होतात. आणि दुसरा पर्याय मार्को रुबियो ज्यांचे परराष्ट्र सचिव आहेत. या दोघांपैकी कोणाची निवड करायची, काय या दोघांची निवड न करता आपल्याच मुलीला, जावयाला कोणाला तरी ट्रम्प पुढे करणार, काही सांगता येत नाही. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे, हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. चीनबाबत ट्रम्प काय करणार हा देखील प्रश्न आहे. कारण सुरुवातीला असं वाटलं होतं की ट्रम्प चीनबद्दल अतिशय कडक ताठर भूमिका घेतील, पण प्रत्यक्षात ट्रम्प यांनी चीन पुढे जाऊन, मी असं नाही म्हणून शरणागती पत्करली, पण चीन समोर कुर्निसात करण्याचा प्रयत्न केला की चला आपण दोघं मिळून, कशाला उगा भांडायचं, आपण दोघं मिळून जगावर राज्य करू. अर्थात शी जिनपिंग यांनी ते देखील धुडकावलं. आणि त्यामुळे ट्रम्प आता चीन विरोधात काही करणार का, चीनला सामावून घ्यायचा प्रयत्न करणार. पुतीनबाबत ते कोणतं धोरण अवलंबणार, कारण युक्रेन युद्धामध्ये पुतीन यांचं खूप नुकसान होत आहे अशा बातम्या आहेत. अर्थात पाश्चिमात्य देशांच्या बातम्यातही थोडंसं म्हणजे त्याच्यामध्ये पाणी घातलेलं असतं, थोडंसं वाढवून सांगितलेलं असतं, पण तरी देखील ही वस्तुस्थिती आहे की रशियाची अवस्था या युद्धामध्ये अतिशय अडकल्यासारखी झालेली आहे. त्यामुळे ट्रम्प पुतीनबद्दल काय निर्णय घेणार, नेटोबद्दल काय निर्णय घेणार, अनेक निर्णय त्यांना या पुढच्या वर्षभरात घ्यायचे आहेत. आणि म्हणून म्हटलं की हा व्हिडिओ मी अशासाठी केला की कशा प्रकारे एक माणूस सगळ्या जगाला वेठीस धरतो, सगळ्या जगाला हलवून सोडतो, हादरवून सोडतो, आणि तरी देखील तो त्याच्या दुनियेत, त्याच्या याच्यामध्ये तो मस्त असतो. म्हणजे त्याला त्यांनी काही फरक पडत नाही. एका दिवसात 150 पोस्ट करायच्या सोशल मीडियावर, आणि ते रात्री 3 वाजता 4 वाजता. म्हणजे म्हणून लोकांना प्रश्न पडतो की हे झोपतात केव्हा, कारण सकाळी 9 वाजता कामावर हजर असतात. आणि त्यामुळे ट्रम्प यांचं हे 81 वर्ष, 80 पूर्ण झालं, 81 सुरू झालं, 81 पूर्ण होईपर्यंत जेव्हा सहस्त्र चंद्रदर्शन होणार आहे, हे 81 वर्ष जगाला आणखीन वेठीस धरणारा असणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.